ब्रेकनंतर आपलं स्वागत। जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि या 2 दिवसांवर आलेल्या माघी गणेश उत्सवापासून हा ड्रेस कोड लागू होईल। त्या संदर्भातील अधिकृत पत्रक जे ते सिद्धिविनायक मंदिर न्यासानं प्रसिद्ध केलं। त्यानुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही। इतर भाविकांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करू नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आलेला असला तरी याबाबत सविस्तर माहिती लोकांना देण्याकरिता नियम स्पष्ट करायला हवे असं मत महेश सावंत यांनी व्यक्त केले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी। सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीचा निर्णय न्यासानं घेतलेला आहे। खरं तर याचे संमिश्र प्रतिक्रिया याबद्दल येत आहेत। महेश सावंत आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? खरं तर अशा पद्धतीने अनेक मंदिरांनी ड्रेस कोड बंधनकारक केलेला आहे, परंतु काही लोकांनी याला विरोध सुद्धा केलेला आहे, काही लोक याचं समर्थन करत आहेत। नाही, कुठलाही एक नवीन पद्धत जर सुरू करायची असेल प्रशासनाला तर त्याचे एक नोटिफिकेशन त्यांनी द्यावं लागत होता किंवा सजेशन लोकांच्या सुद्धा सजेशन विचारलं पाहिजे होतं, परंतु ते न करता त्यांनी डायरेक्ट स्वतःचा डिसिजन घेतलेला आहे। ड्रेस कोड कशा पद्धतीने असावं त्याचं संपूर्ण त्यांनी सिद्धिविनायकने जर अगोदर एक निवेदन लिहिलं असतं गेटवरती की बाबा ह्या पद्धतीने आमचा करायचा एक मानस आहे, त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याचं आम्ही स्वागतच करू की बाबा तोकडे कपडे घातलेले असतील आणि दर्शनाला जात असतील तर ते खरोखर चुकीचं आहे। देवाकडे जाताना त्यांनी सिस्टमॅटिकच जावं। हे लोक तिथे गेल्यानंतर त्याला देव पण येते। जर तुम्ही अशी बंदी वेगवेगळ्या पद्धतीने जर बंदी केलं तर लोक जाण्याचे थोडे त्याच्यामध्ये अवॉइड करतील। एक तर सध्या त्या सिद्धिविनायकमध्ये मनमानी कारभार चाललेला आहे। जे अध्यक्ष आता विद्यमान बसले ते न विचारता आम्ही खाजगीत आम्हाला लोक तिकडचे अधिकारी सांगतात की आम्हाला न विचारता डिसिजन घेतात। म्हणजे शेवटी जी काही कमिटी असेल त्या कमिटीमध्ये बसून प्रशासनाला घेऊन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी आम्ही स्वतः आहे, खासदार साहेब आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी विचारात घेतलं पाहिजे की आमच्या विभागातली जनता तिथे दर्शनाला जाते। जे नियम असतील, जे काही ड्रेस कोडचे नियम असतील ते स्पष्ट करावेत अशा पद्धतीची भूमिका महेश सावंत यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गीर सोमनाथ इथे समुद्र किनाऱ्यावरती सिंह टेहाळणी करताना दिसून आले। सिंह टेहाळणी करताना दिसून आले। स्थानिक नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावरील टेहाळणी करणाऱ्या सिंहांचा व्हिडिओ चित्रित केला। सिंह जंगलातून समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेले असल्याचं बोलण्यात येत आहे, तर सिंहाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयात पोहोचलेले आहेत। रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे हे 3 आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात पोहोचले। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झाले। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। 2 दिवसात कुठला निर्णय होणार आहे? चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा। आता तुम्हाला सांगत नाही, जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करू।